असला तरी त्याचा आत्मा हा गुजरातमध्येच अडकलेला आहे हे आपण लक्षात घ्या. त्याचं शरीर हे देशभर फिरत जरी असलं, त्याचं शरीर देशभर जरी फिरत असलं, ते फिरतंय एवढ्याच साठी की गुजरातला काय घेऊन जाता येईल का अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून याला मी देशाचा पंतप्रधान म्हणत नाही, तर हा असणारा गुजरातचा पंतप्रधान आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. आज अवस्था अशी आहे की सिंदूरचं युद्ध झालं, जगभर मोदी फिरून आले. एकही देश राहिला नसेल की जिथे मोदी गेला नसेल. आम्ही हा करारनामा केला, तो करारनामा दिला, याला एवढे पैसे दिले, त्याच्याकडून एवढं आम्ही केलं. पण सिंदूरच्या युद्धामध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का? रशिया सोडून एक तरी देश तुमच्या बाजूला उभा राहिला का? तर नाही. सिंधूचं युद्ध संपलं आणि आपण असताना बघितलं, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, यांनी काय म्हटलं की आम्ही असताना पाकिस्तानला सामुग्री पुरवणार आहोत. ते सौदी अरेबिया असेल, UAE असेल, तुर्किस्तान असेल, आर्मेनिया असेल, इथली जी गोदी मीडिया जी आहे, इथली जी गोदी मीडिया जी आहे, ही भयानक परिस्थिती आपल्या समोर आणत नाही की आज भारताबरोबर एकही देश राहिलेला नाही, मित्र राहिलेला नाही. आणि का मित्र राहिला नाही? तर लुटमार करणारा पंतप्रधान, लुटमार करणारा पंतप्रधान आज विश्वाचा गुरु होतोय. आणि मी गुरु आहे असं तो म्हणतोय. तो म्हणतो साल्या तुला दाखवून देतो तू गुरु आहेस की कोण आहेस. ही लहानपणाची भांडणं होत नाहीत का? तू माझ्याशी दादागिरी करतो का? मी तुला बघतो आता. आणि या सगळ्या देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. या सर्व देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे. आणि जिरवायची असेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची 6 महिन्यापूर्वी असणारी प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि बेंगलोरमध्ये. आणि त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला युद्धाला सामोरे जावं लागेल. नाहक नसताना आपल्याला युद्धाला समोर जावे लागतंय. याचं कारण जगाला या विश्वगुरूची जिरवायची आहे. जगाला या विश्वगुरूची जिरवायची आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? नाही. तुम्हाला सगळ्यांना युद्ध पाहिजे का? आता युद्ध नसेल तर त्यांनी जिरवण्यापेक्षा तुम्ही जिरवा ना या खाकड्या फाफड्यात. त्यांनी जिरवण्यापेक्षा हा गाठ्या आणि फाफडा जो आहे त्याची तुम्हीच जिरवा.
नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? काय जातो? नाही, अशोकराव तर प्यादा आहे बिचारा. ते तर आदर्श घोटाळ्याला मुळे घाबरत घाबरत कधी ह्याच्यात कधी त्याच्यात कधी त्याच्यात. अशोक चव्हाणांना एवढं म्हटलं की नांदेडकरांचा अंत बघू नका, त्यांनी आंदोलन केलं तर म्हटलं आदर्श आपला तिहार जेलमध्ये दिसेल, दुसरं कुठे दिसला तर. आणि म्हणून उद्याचा असणारा संदेश जो जाणार आहे, जगाला जो संदेश जाणार आहे की भारतीय जनता, भारतीय मतदार यांनी RSS भारतीय जनता पक्षाशी फारकत घ्यायला सुरुवात केलेली आहे. हा जगभर संदेश त्या ठिकाणी जाणार आहे. त्याला भारतीय जनतेशी युद्ध करायचं नाही आहे, तर त्याला गाठ्या आणि फाफडा जगाचा जो गुरु व्हायला बघतोय त्याची जिरवायची. तुम्ही जर जिरवली तर तो म्हणेल आपलं काम झालं, आता जिरवायची गरज नाही. आपण जर जिरवली तर तो म्हणेल ह्यांची जिरवायची गरज नाही, आणि डोक्यावरती जे युद्ध मंडळात आहे ते